पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कितीही आवेशानं, जोशानं आणि उसन्या अवसानानं बोलत असले तरी मागील काही दिवसापासून त्यांची एकंदर देहबोली कुठल्या तरी एका दडपणामध्ये असल्याचं दाखवते आहे. अहो, एकतर भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून एकनाथ शिंदे यांना दिल्लीवरून सुद्धा ताकद दिली जात आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून अजूनही एकनाथ शिंदे मागे गेलेले नाहीत. उलट त्यांचं एक एक पाऊल आणखी पुढेच पडताना दिसत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं गृह खातं कुचकामी ठरलेलं आहे. लोक संतापलेले आहेत. नव्हे, या राज्यात गृह खातं अस्तित्वात तरी आहे की नाही एवढा प्रश्न पडलाय. अहो, गुन्हेगारी भ्रष्टाचार यामुळे महाराष्ट्र पोखरत चाललेला आहे. इकडं मुख्यमंत्री पदाची आपली खुर्ची निष्ठून जाती की राहते याची भीती सुद्धा फडणवीस यांना असावी आणि कदाचित यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम सुटला असावा असं दिसतं. राजकीय विरोधक तर रोजच यांचं वस्त्रहरण करीत आहेत, पण आता सामान्य माणूस सुद्धा सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. सरकारच्या विरोधातली आपली मतं तो मांडू लागलेला आहे. सोशल मीडियावरच्या लोकांच्या कमेंट बघा, साधारणपणे 95 ते 99% कमेंट सरकारच्या विरोधात आहेत. आणि हेच तर खरं जन्मत आहे ना. म्हणजे एक वेळ ईव्हीएमला काही करता येऊ शकेल, पण जनमताला नाही ना रोखता येत. सोशल मीडियावर भाजपच्या विरोधात वादळ उठलेलं आहे आणि या वादळाला मुळेच देवेंद्र फडणवीस कदाचित विचलित झालेले दिसतात. अहो, त्याने आता थेट जनतेला कुत्र, भाडेकी तट्टू, तुम्हाला बघून घेईल अशी भाषा वापरली. हो, ऐकले असेल तुम्ही तरी पुन्हा एकदा बघा. हमारे जयंतराव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. बघा, आता तुम्हीच विचार करा मित्रांनो. जनता सोशल मीडियावर बोलते, आपल्या मनातला संताप व्यक्त करते, तर ती भाडोत्री होते, कुत्रे होते. अहो, या जनतेची मतं यांना हवी असतात ना. आणि तीच जनता आता खरं बोलायला लागली की कुत्री ठरतात, भाडोत्री ठरतात. काँग्रेसचं सरकार होतं ना, तेव्हा सुद्धा जनतेनं असाच संताप व्यक्त केला होता. सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर त्यावेळी भारतीय जनता पक्षानंच केला होता आणि त्याच जीवावर ते सत्तेत सुद्धा आलेले आहे. आणि आता अंगलट आलं की मतदार सुद्धा भाडोत्री ठरायला लागले, कुत्रे ठरायला लागले. अहो, मुख्यमंत्री पदावर असून सुद्धा बघून घेईन अशा धमक्या देऊ लागले. खरं तर सोशल मीडियावर भाडोत्री लोक कोणी आणले, आधी याचा विचार होण्याची गरज आहे. अहो, आज सोशल मीडियावर जे व्यक्त होणारे लोक आहेत ते अजिबात कोणी भाडोत्री नाही आहेत. या सरकारवर वैतागलेले लोक सोशल मीडियावरून आपला संताप व्यक्त करीत आहेत. काय चुकतंय त्यांचं? तरीही त्यांचा अपमान एका मुख्यमंत्र्याकडून लोक भ्रष्टाचारावर बोलले तर महाराष्ट्राचा अपमान कसं काय होतो बरं? राजकीय वर्तुळातही याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत. अहो, राज ठाकरे यांनी तर बघून घेईन ही काय भाषा, मुख्यमंत्री आहेस ना तू, अशी एकेरी भाषा वापरली. संजय राऊत यांनी तर मुख्यमंत्र्याची लाजच काढलेली आहे. लोक तर बोलतच आहेत. मुख्यमंत्र्यांचा एवढा पान उतारा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच झाला असेल कदाचित. मुख्यमंत्र्यांनी लोकांना कुत्रं म्हणणं, भाडेकी टट्टू म्हणणं, बघून घेण्याची धमकी देणं. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अगदी नेमकेपणाने जरूर तुम्ही सांगा, व्यक्त व्हा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली नेहमीची अपेक्षा तर आहेच.
धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.